आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी नवनाथ बोरकर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नवनाथ, आज महाशिवरात्रीचा सर्वत्र उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। काही तांत्रिक कारणामुळे नवनाथ यांच्याशी सुद्धा आपला संपर्क तुटलेला आहे। आपण सध्या पाहतोय कशा पद्धतीने सजावट फुलांची करण्यात आलेली आहे। देशभरातील महादेव मंदिरं ही सजून गेलेली आहेत। महाशिवरात्रीचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या तारखेला साजरी केली जाते। महाशिवरात्र धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच निराकार रूपामध्ये प्रकट झाले होते। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। पुन्हा एकदा मी जाणारे माझे सहकारी नवनाथ बोरकर सध्या आपल्या सोबत आहेत। नवनाथ, आज महाशिवरात्रीचा उत्साह आहे। प्रत्येक देशभरातील कानाकोपऱ्यातील जी काही शिव मंदिरं असतील ती सगळी सजून गेलेली आहेत। भक्तांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे, भक्तिमय वातावरण आहे। तुम्ही कोणत्या मंदिरात आहात आणि सध्या तिथलं वातावरण कसं आहे? नक्कीच सिद्धेश, मी आज देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे। मी सध्या बारामती तालुक्यातील सोनेश्वर मंदिर या ठिकाणी आलेलो आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे सोनेश्वर मंदिर जे आहे ते करा-नीरा नदीच्या संगमावर वसलेलं आहे। हे जे मंदिर आहे ते पुरातन मंदिर आहे आणि या पुरातन मंदिर असल्यामुळे राज्यभरातून भाविक जे आहेत या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्या भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ते गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर ही रांग जी आहे ती रांग मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी भाविक जे आहेत ते आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भली मोठी रांग जी आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने आज महाशिवरात्रीचा उत्सव जो आहे तो या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये भरला जातो। खऱ्या अर्थाने राज्यभरातून भाविक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने येत असतात। खऱ्या अर्थाने हे जर आपण जर पाहिलं तर हे मंदिर जे आहे ते करा-नीरा नदीच्या संगमावर वसलेलं आहे। या ठिकाणी भाविकांना येण्यासाठी बोटीची व्यवस्था देखील देवस्थानच्या वतीने करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सिद्धेश, नवनाथ, तुमच्या मागे मला काही भाविकही दिसतात। आपण त्यांच्याशी बातचीत करता आली तर ती नक्कीच करायला आम्हाला पाहायला सुद्धा आवडेल। काय आज महाशिवरात्री आहे, काय उत्सव कशा पद्धतीने आज भोलेनाथाकडे काय मागणी मागणार आहे तुम्ही? काय आज उत्साह आहे, महाशिवरात्री आहे, काय भोलेनाथाकडे काय मागणार आहे तुम्ही? कुठून आलाय मावशी तुम्ही? पलटण। जय महाराष्ट्र। या काय नेमकं कुठून आलाय तुम्ही? जवळ आहे की जरा। काय आज महाशिवरात्री आहे, कसा उत्सव साजरा करणार आहात तुम्ही? आमचे दादा परत यावं हीच मागणी आहे महादेवाला। खूप मोठा उत्सव आहे। दरवर्षी आम्ही सोमेश्वरला येतो, सोनगावला येतो। काय नेमकं मागणं तुम्ही महादेवाकडे मागणार? जे आहे ते व्यवस्थित चालावं। तुम्ही कुठून आलाय, काय तुम्ही? दागवणे। हा, मी ट्रस्टी आहे। करा-नीरा नदीचा संगम आहे, पांडवकालीन मंदिर आहे आणि इथे परिसराचा विकास करण्यात आदरणीय दादांचा खूप मोठा हातभार आहे। आणि या परिसरामध्ये आणि महाशिवरात्र जे मोठे सण होतात आणि 10-12 मधून लोक नक्की सिद्धेश, आपण पाहिलं तर मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी भाविक आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद नवनाथ, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतो राज्यभरामध्ये प्रत्येक ठिकाणी सध्या भक्तिमय वातावरण आपल्याला पाहायला